गणपती बाप्पा मोरया. फायनली ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो म्हणजे 10 ऑगस्ट आणि आज आहे महाआगमन गणपतीचं. सो आपण चाललोय महाआगमनाला आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला मी कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. थोडासा लेट निघालोय कारण घरच्या काही कमिटमेंट्स असतात त्या पूर्ण करूनच आपण बाहेर पडतो. म्हणजे अर्ध लक्ष इथे अर्ध लक्ष तिथे नको म्हणून म्हटलं की आता आपण निवांत जाऊ शकतो. सो आपल्याकडे इनफ वेळ आहे आणि आता फक्त गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा. चला भेटूया पुढे. आज आपल्याला जागोजागी असं ट्रॅफिक मिळणार आहे. बघू शकता लोक आपल्या बाप्पाला आणायला चाललेली ट्रकमधून. आणि परेल वर्कशॉपला आपण न जाता आपण चाललो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला माटुंगाचा गणर नाही माटुंगाचा एक गणपती आहे लेबर कॅम्पचा गणर आहे तो आपण कव्हर करायला चाललो आहे. तो म्हटलं लालबाग परळला आता सध्या खूप गर्दी आहे. तो आता ऑलरेडी जे सकाळी गणपती बाहेर पडले ते आपण कव्हर करू. आत्ता आपण आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि आपल्याला पहिला गणपती आपल्याला भेटलेला आहे बॉम्बे हॉस्पिटलचा लाडका. आणि ही मूर्ती अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजे जनरली मी त्या साईडने गणपती चेस करत होतो पण आपल्याला जो गणपती होता तो काही मिळाला नाही. कुठे गेला आहे कुठल्या वेने गेला आहे माहीत नाही. बट पहिला गणपती आपल्याला समोर आहे बॉम्बे हॉस्पिटलचा लाडका. आणि गाडीला अटॅच आहे टेम्पोला. तो आता इथून ते परळच्या मार्गे गेले तर ह्यांना मुश्किल आहे कारण तिथे फारच ट्रॅफिक आहे फारच. हे आहे बॉम्बे हॉस्पिटलचा लाडका आणि इथे समोरून आपल्याला अजून एक मूर्ती येताना दिसते आणि ही कदाचित असावी मलाडचा राजा. प्रभावळ एक नंबर आहे एक नंबर. गणपती बाप्पा मोरया. तो समोरासमोर गणपतीची भेट ग्रेट भेट. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा नाश्ता पाणी चालू आहे. आपण आहे चित्रा डबी अगदी रोड क्रॉस करून या साईडला आलो आणि ही मूर्ती आहे मालाडचा विघ्नहर्ता नटराज मार्केट. ही स्टेशनपासून अगदी जवळचीच मूर्ती आहे आणि इथून येऊन जाणं ट्रॉली त्यांची आलेली आहे. आणि चला गणपती बाप्पा मोरया. तुमचा प्रवास सुखरूप हो. मुंबईच्या खड्ड्यातून स्पेशली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. मी विशाल लाड थेट परेल वर्कशॉपच्या अगदी समोर आहे. गाडी पार्क केली आधी कारण गाडी तर हवी. सगळीकडे फिरायचं आहे सगळीकडेचे गणपती कव्हर करायचे आहेत तर गाडी हवी. पायी चालायला प्रॉब्लेम नाही बट ठीक आहे. पण बाईक टू व्हीलर तुमची घेऊन येतात. फोर व्हीलर ते घेऊन येऊच नका पण टू व्हीलर घेऊन येत असेल जर तुम्हाला रस्ते माहीत असतील तरच. कारण अदरवाईज पाय ठेवायला पण जागा नाही. आणि आत्ता आपण गेलेलो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. मला लेबर कॅम्पचा एक गणपती तुम्हाला दाखवायचा होता पण अनफॉर्च्युनेटली नशिबात नव्हता. त्याच्यामुळे सगळेच गणपती आपण कव्हर करू असं तर नाही पण जेवढे माझ्याने पॉसिबल आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता परेल वर्कशॉपमध्ये आलो आहे. परेल वर्कशॉपनंतर आपण पुढे जाऊ कारण गणसंकुलमधून पण मूर्त्या बाहेर निघतात आणि सतीदादाच्या कारखान्यातून पण बऱ्याचशा मूर्त्या बाहेर निघणार. सो हळूहळू एक एक टप्पा घेत जाऊ. जेवढे गणपती आपल्याला मिळतात ते कव्हर करू. स्टे ऑन. पुढे भेटूया.
परळ वर्कशॉप गणसंकुल करून लालबाग परळ करून आत्ता आपण आलो चिंचपोकेला. आणि चिंचपोकेला आपल्याला अजून एक गणपती दिसलेला आहे तो म्हणजे गोलदेवीचा राजा, पहिला कुंभारवाडा. आणि सुंदर मूर्ती आहे, असं नसतं पितांबर तर एक नंबर कलरचं आहे. हां हां गणपती बाप्पा. आपला एक खंत होती की आपला एक गणपती मिस झाला, जो आपल्याला कव्हर करायचा होता. तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. पण दुसरा गणपती तर आपण नक्कीच चेस केलेला आहे, तो म्हणजे मलबार हिलचा राजा. मूर्ती काय आहे तुम्हाला दाखवतो. सुप्पब मूर्ती आहे, सुप्पब कला दाखवलेली आहे. आणि आज ती मला मूर्ती भेटली आहे 7 रस्त्याला. सो आपण वळून फिरून कसा बसा इथपर्यंत पोहोचलो दाखवतो तुम्हाला. समोरून जो येतो तो मलबार हिलचा राजा. मूर्ती तुम्ही समोरून बघाल तर इतकी अट्रॅक्टिव्ह वाटते की जणू तुमच्याकडेच बघते. हां हां गणपती बाप्पा मोरया. आजच्या गणपतीपैकी अजून एक अट्रॅक्शन असलेला गणपतीमध्ये अखिल चंदनवाडी गोड गणपती, ती मूर्तीसुद्धा इथे आपल्याला 7 रस्त्यालाच भेटलेली आहे. आणि बरं झालं आपण इथे आलो, त्याच्यामुळे परेल वर्कशॉपला ज्या गर्दी शूट नाही करता येत ते आपल्याला इथे शूट करता येईल व्यवस्थित. बघा ही पण मूर्ती. आपण आलो आहे डोंगरीच्या राजाला, उमरखाडीला. आणि डोंगरीचा गणपती मी पहिल्यांदा इथून जाताना बघतोय, छोट्याशा गल्लीतून. मे बी हाच रूट असावा, मला आत्ता कळालं असतं. चला आज जाऊया. आपण गेलेलो फर्स्ट ऑफ ऑल बकरी अड्ड्याला. पण बकरी अड्ड्याला लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर सतीश दादा काय करताय, एकच गणपती आहे तो पण आपला वेळेवर निघत नाही आहे. माहीत नाही अजूनही काम आहे चालू आहे, 1 तास लागेल. सो म्हटलं आपण डोंगरीला जाऊन येऊया, कारण सकाळी जे गणपती आपले मिस झालेले ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता इथून आपण विचार करतो आहे खेतवाडीचा सम्राट, मुंबईचा सम्राट, खेतवाडीचा नाही मुंबईचा सम्राट, 6वी गल्ली, तो सुद्धा आपला राहिले आहे. सो तो सुद्धा कवर करूया. आणि जाता जाता आपल्याला जे गणपती मिळतील ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चलो.
आपण आत्ता आलेले आजच्या विकेंडच्या आगमनाच्या शेवटी परळच्या महादेवाला आणि बघू शकता मूर्ती अरुण दत्त यांची मूर्ती आहे. प्रशस्त मूर्ती आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. सो फायनली आपल्या आजचं आगमनं सगळी संपलेली आहेत आणि ही शेवटची मूर्ती होती जी दाखवायला आणलेली. माझ्यासोबत आहे मॅडम. सो तुम्हाला कसं वाटलं आजचं आगमन हे नक्की सांगा आणि पुढच्या रविवारी येत असाल तर चुकूनही लालबाग परमळे गाडी घेऊन घुसायचा प्रयत्न करू नका, कारण पुढच्या रविवारी आपल्या चिंतामणी आणि परळच्या राजाचं आगमन मजा येणार आहे. खूप एक्सायटेड आहे. सो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगसोबत. टाटा बाय, टेक केअर.